नमस्कार विद्यार्थ्यांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वैतागलेला असाल, खूप वेळ होतोय सर व्हिडिओ का टाकत नाहीत, कृषी सेवकची बॅच का अनाऊन्स करत नाहीत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या व्हिडिओच्या एंड लाईक तुमच्यासाठी सरप्राईज पण ठेवलेला आहे. सो डिटेल आहे व्हिडिओ, व्यवस्थित बघा. कुठल्याही ऍडमिशनचा निर्णय घेण्या अगोदर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, सो स्टार्ट करू. कृषी सेवक 2025 ची बॅच स्टार्ट करायच्या अगोदर जे नवीन विद्यार्थी असतील, आता कृषी सेवक जस्ट पास आउट झालेले विद्यार्थी वगैरे आहेत, कदाचित त्यांना एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमी माहित नसेल म्हणून सांगतो. मी फाउंडर आहे स्वप्नील पाटील एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीचा. 7 वर्ष तालुका कृषी अधिकारी या पदावर मी काम केलेलं आहे. त्यानंतर 2 वर्ष युनिक अकॅडमीमध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल UPSC ला शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमी मी काढली. 21-22 2 ॲग्री MPSCच्या ऍड मिळून जवळजवळ आपल्या 150+ ऑफिसर्स झालेले आहेत आणि फूड सेफ्टी ऑफिसर्स मध्ये जवळजवळ 40 पेक्षा जास्त आपले ऑफिसर्स सिलेक्ट झालेले आहेत आपल्या क्लासचे. आता सध्या आपली MCR ची बॅच चालू आहे, ॲग्री ऑप्शनलची बॅच चालू आहे आणि आता आपण कृषी सेवकची बॅच चालू करतो. ओके, सो हे आपले रिझल्ट आहेत. 2021 ला 72 ऑफिसर आपले सिलेक्ट झाले होते. 203 जागांपैकी 22 ला 86 ऑफिसर सिलेक्ट झाले होते. 215 जागांपैकी 24 आता मेन झालेले आहे, 250 जागा आहेत आणि वी आर डॅम शुअर की 125 पेक्षा जास्त सिलेक्शन हे आपल्याच क्लासचे असतील. हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे, जे जुने विद्यार्थी सगळ्यांना हे माहित आहे. नवीन विद्यार्थ्यांना मार्केटिंगचा जमाना आहे, सो आपण काय आहोत हे सांगितल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कळत नाही. तो इतकाच हेतू आहे. इंडिव्हिज्युअल ऑफिसरची लिस्ट वगैरे आहे, मी हे सगळं सांगत बसत नाही. आपल्या टेलिग्रामला ही PDF मी टाकून देईन PPTची, तुम्ही एकदा बघून घ्या. कोणीही याच्यातलं ओळखीचं असेल तुमच्या तर त्यांना रिव्ह्यू विचारा किंवा मी एक्सलन्स लावू का कृषी सेवक बॅच साठी हेही विचारा. जनरली ॲग्रिकल्चर मध्ये आपण आपल्या सिनियरचा ऐकतो, कारण ते त्या प्रवासातून गेलेले असतात. तर तुमच्या कॉलेजचे कोणी सिनियर असतील 1-2 वर्षांनी तुमच्यापेक्षा, त्यांनाही विचारा की एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीला मी कृषी सेवकची बॅच लावू का. ते जे जेन्युइन फीडबॅक देतील त्याच्यावरती तुम्ही डिसिजन घ्या. ओके, सो याच्यावरती आपल्याला डिस्कशन नको करायला, मी PDF शेअर करतोय, एकदा तुम्ही बघून घ्या. स्टार्ट करूया आपल्या बॅचला. आता आपण कृषी सेवकची बॅच चालू करतोय, तर सगळ्यात पहिली गोष्ट मी क्लिअर करतोय की आपल्याला कृषी सेवक मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल 2 विषय असतील. टेक्निकल मध्ये ॲग्रिकल्चरचा कृषी घटक सिलेबस आहे 120 मार्काला, उरलेला 80 मार्क जो आहे तो नॉन टेक्निकल आहे, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, GS आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 4 विषय असतील. बरोबर. आता हे कृषी सेवक कृषी विभाग महाराष्ट्र राज्य याच्या संदर्भात बोलतोय. विद्यापीठाचं पण याच धर्तीवरती असतं, खूप काही चेंजेस नसतात. पण अजून विद्यापीठाचा सिलेबस डिक्लेअर नाही झाला, कारण मागचे 10-12 वर्ष एक्झामच झाली नव्हती. सो पण आपण धरून चालू याच्या आसपासच असेल. थोडंफार काही चेंजेस असतील तर ते पण आपण नंतर इन्क्लूड करूया. ओके, सो पहिली गोष्ट हे क्लिअर करतो की ॲग्रिकल्चर कृषी घटक किंवा टेक्निकल सब्जेक्ट साठी ही बॅच असणार आहे. तुमचा पुढचा प्रश्न असा येईल की सर मग नॉन टेक्निकलचं काय करायचं, तुम्ही का नाही घेत. लक्षात घ्या, काही वर्षांपूर्वी FOच्या बाबतीमध्ये सांगतो, थोडं मागं जाऊन, की 8-10 वर्षापूर्वी FO जे आपण IBPS FO म्हणतो, डिग्री नंतर आपण बँकिंग साठी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची एक्झाम देतो. तर त्या एक्झामला जागा खूप असायच्या, अवेअरनेस एवढा नसायचा. बऱ्याच वेळा असं व्हायचं की MPSC काही वर्ष करतोय, पोस्ट निघत नाही, मग तो बँकिंग ट्राय करायचा आणि बँकिंगला फॉर्म भरला, थोडाफार अभ्यास केला की सिलेक्शन होऊन जायचं. तर तेच कृषी सेवकच्या बाबतीमध्ये पण होतं की एखाद्या ठराविक पुस्तकं तुम्ही वाचला की मग त्यातूनच मॅक्झिमम क्वेश्चन्स असायचे आणि डिप्लोमा लेवलचा सिलेबस आहे तर त्या लेवलची काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेवल असायची, इझिली सिलेक्शन होऊन जायचं. आता तुम्हाला मागच्या कृषी सेवक एक्झामचा अनुभव आला असेल की 95% पेक्षा जास्त विद्यार्थी कोणी सिलेक्ट झाले, एकतर तो IBPS FOचा अभ्यास केला होता किंवा तो त्यांनी ॲग्री MPSC दिली होती. आता तुम्ही हे सर का सांगता, विषयांतर होतंय का. नाही, नॉन टेक्निकल जिथं मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी असे GS हे सगळे जे विषय असणार आहेत, तर इथं आतापर्यंत थोडं दुर्लक्ष केलं असतं, चाललं असतं, जेमतेम अभ्यास असता चाललं असतं, ॲग्रिकल्चर वरती फोकस करून निघून जायचं. पण आता कॉम्पिटिशन खूप आहे. बरेचसे आपले ॲग्रिकॉज जे आहेत ते आता कृषी सेवकची ऍड येते, त्याच्या अगोदर ज्यांना लवकर सेटल व्हायचं आहे हे सगळे ऑलरेडी सरळ सेवेचा अभ्यास करतायत, काही एक्झाम्स पण दिलेले आहेत.
मग त्यांचं मराठी खूप चांगलं आहे, त्यांना पैकीच्या पैकी पडतात. समजा त्यांच्या एक्झामला जी कुठली एक्झाम दिली असेल 20 क्वेश्चन्स असतील तर 18 तर असेच बरोबर येतात. तसं त्यांचं जे बँकिंगचे विद्यार्थी असतील तर त्यांचं क्वांट रिझनिंग खूप चांगलं आहे, किंवा सरळ सेवेच्या निमित्तानं त्यांनी क्वांट रिझनिंग केलं असेल, बुद्धिमत्ता चाचणी, तर त्यांचा तिथं अभ्यास खूप चांगला झालेला आहे. ते पण 20 पैकी 17-18 तरी मार्क असेच पाडतात. मग अशा वेळी कमी वेळामध्ये मी हा अभ्यास करतो नॉन टेक्निकलचा आणि चांगले मार्क्स पडतो, तर हे थोडं शक्य नाही. तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. ऍग्रिकल्चरचा आपण जबाबदारी घेतोय कारण वी बिलीव्ह की बाबा आमचा स्वतःवर विश्वास आहे की आम्ही त्यात मास्टर आहोत आणि 100% मुलांना कंटेंट देणार आणि मुलांना फायदा होणार म्हणजे होणार. पण इतर जर सब्जेक्ट घेतले जसे मराठी आहे, इंग्रजी आहे, आता इंग्रजीमध्ये होकॅब सारखे विषय आहेत, हे एका रात्रीत होणारे नाही आहेत, लक्षात घ्या. तर त्यासाठी तुम्हाला डेडिकेटली अभ्यास करावा लागेल. मग आमची भूमिका अशी आहे की हे जे विषय आहेत त्या विषयातले जे कोण बेस्ट महाराष्ट्रात असतील प्रत्येकाचे ऑनलाईन कोर्सेस अगदी माफक फी मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. तर आमचा प्रयत्न असा आहे की तुम्ही ते कोर्सेस घ्यावेत कारण ते त्या विषयातले मास्टर आहेत. आता याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमी, तर हे मी शेवटच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगतो. फक्त आता आपली एवढाच मुद्दा होता की आम्ही ऍग्रिकल्चर घेणार आहोत, तर बाकीच्या सब्जेक्ट बद्दल मग स्ट्रॅटेजी काय असावी, कशी असावी, एक वेगळा व्हिडिओ बनवतो. आता फक्त आपल्याला बॅच अनाउन्समेंट बद्दल बोलायचं आहे. ओके, सो बॅच डिटेल्स बघा. आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच असेल, डेली क्लासेस असतील. आता डेली क्लासेस जरी असतील तर आपले क्लासेस जे आहेत ते सोमवार ते शुक्रवार असतील. ओके, डेली साधारणपणे 1.5 तासाचे क्लासेस होतील. शनिवार रविवारी सुट्टी असेल, पण रविवारी आपली टेस्ट राहील. म्हणजे जेवढा काय सिलेबस या 5 दिवसात झालेला आहे तो सिलेबस तुमच्याकडे असतो, तर त्याच्यावरती आपण टेस्ट घेणार आहोत, जेणेकरून जसा सिलेबस पुढे पुढे जाता येईल तशा पद्धतीने तुमचा अभ्यास होत जाईल. पूर्णपणे सगळा सिलेबस कव्हर केला जाईल. आता मागचा कृषी सेवकचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर IBPS एक्झाम घेते त्यावेळीपासून मी मगाशी बोललोच की डिफिकल्टी लेवल खूप वाढलेली आहे. त्यामुळे आता शिकवताना एक्झाम मध्ये लिहिलेला आहे पीडीएफ मध्ये की ह्याचा जो डिफिकल्टी लेवल असेल तो डिप्लोमा लेवलचा असेल, म्हणून फक्त खूप सिम्प्लिफाईड लेवललाच शिकवलं जाणार असं होणार नाही. आमचा प्रयत्न असा आहे की पेपर कसाही येवो, पेपर IBPS न काढो, TCS न काढो किंवा आणखीन MPSC न काढो, MPSC कडे काय जाणार नाही, पण तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतोय, कुणीही पेपर काढो की आपला विद्यार्थी त्यात चमकलाच पाहिजे. तर त्या लेवलने थोडं डिटेलमध्ये हा कोर्स असणार आहे. त्यामुळे कुणाला स्पून फिडिंग हवा असेल किंवा वरवरचं पाहिजे असेल तर ह्या बॅच मध्ये मिळणार नाही. तुम्हाला बऱ्याच वेळा असंही वाटेल एवढ्या डीप मध्ये सर कुठं असणार आहे, तर आपण हे गेस नाही करू शकत. म्हणजे ज्यांनी मागच्या कृषी सेवकला फक्त डिप्लोमा लेवलच्या हिशोबाने 1-2 पुस्तकं वाचली आणि एक्झामला गेले तर त्यांचा तोटा झालेला आहे, आणि ज्यांनी AFO साठी किंवा MPSC साठी अभ्यास केला होता तेच त्यामध्ये तरलेले आहेत, लक्षात घ्या. त्यातून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो मुळातच सिलेबस खूप छोटा आहे, त्यामुळे डिटेलमध्ये अभ्यास केला म्हणजे खूप काय वेळ आपला गेला असं काही होणार नाही आहे. खूप अगदी बेसिक पासून, जसं MCR ला तुम्हाला काही माहित नाही असं गृहीत धरून किंवा इव्हन MPSC ला पण आपण अगदी शून्यापासून बिगिनर लेवल पासून शिकवतो, तशा पद्धतीने एकदम डिटेल मध्ये हा सिलेबस कव्हर केला जाईल. कुठंही पळवापळवी होणार नाही. आणि बॅचचं ड्युरेशन किती असेल, तर बॅचचं साधारणपणे 3 ते 4 महिने बॅच चालेल. आता तुम्ही म्हणाल की नाही सर मग ते तेवढ्यात तर एक्झाम येईल, तर माझा जो अनुभव आहे, मी प्रशासनामध्ये 7 वर्ष काम केलेलं आहे, तर अजून आपला आकृतीबंध कृषी विभागाच्या बाबतीत बोलतोय, अजून आपला आकृतीबंध मंजूर होणार आहे. तो मंजूर होण्यासाठी अजून किमान 1-2 महिने मिनिमम लागतील. ते पण सगळ्या गोष्टी वेळेत होत आहेत असं मी कन्सिडर करून सांगतोय. आता आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर मग त्या मंजूर आकृतीबंधानुसार वॅकन्सी काढली जाईल. त्या वॅकन्सी जर एकदा निघाल्या बरोबर, तर त्याच्या नंतर मग टेंडर बाहेर पडेल की बाबा मग कोण एक्झाम कंडक्ट करणार आहे, मग IBPS करणार आहे, TCS करणार आहे. आणि ही प्रोसेस सगळी झाल्यानंतर मग जी कुठली संस्था असेल, IBPS, TCS किंवा आणखीन काय असेल, तर त्यांच्याकडून मग एक्झामची जाहिरात येईल. तर ही सगळी जर प्रोसेस आपण बघितली तर माझा पर्सनल अनुभव असा सांगतोय की 4 ते 5 महिन्याच्या अगोदर, म्हणजे आजपासून सांगतोय, आज मी हा व्हिडिओ बनवतोय 18 जुलैला, तर इथून पुढे मिनिमम 4 ते 4.5 किंवा 5 महिने, जरा त्याच्यात तरी एक्झाम होणार नाही. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी 4 ते 5 महिने आहेत.
सो माझं म्हणणं आहे की अजिबात पॅनिक होऊन, म्हणजे वातावरण खूप तापलेलं आहे, म्हणजे हे पण कारण असेल की विद्यार्थी इतकं फोन करतायत, सर कधी बॅच करताय सांगा लवकर, तुम्ही बॅच का टाकत नाही, तुम्ही अनाऊन्सच काय करत नाही, घेणार तर आहे की नाही. इतकं हे पॅनिक क्रिएट करायची मुळात गरजच नाही. म्हणजे हे वातावरण खूपच तापलेलं आहे, आपल्याकडे खूप सफिशियंट वेळ आहे. म्हणजे ज्याने ऍग्री एमपीएससी वगैरे केले तर त्यांना तर कमी वेळ लागेल, पण अगदी एखादा बिगिनर आहे त्यांनी स्पर्धा परीक्षाच अजून केलेली नाही, तर त्यांच्यासाठी ऍग्रीकल्चर प्लस बाकीचे जे नॉन टेक्निकल आहे, जीएस असेल, मराठी इंग्रजी असेल किंवा बुद्धिमत्ता चाचणी असेल, 5 महिन्यामध्ये तुम्ही जर जीव तोडून अभ्यास केला तर हे इझिली होण्यासारखं आहे. या पहिल्याच एक्झाम मध्ये तुमच्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पोस्ट निघू शकते, त्यामुळे अजिबात पॅनिक होऊन डिसिजन घेऊ नका. आपलं स्लोली जाणार आहे, पण एक्झामच्या वेल ऍडव्हान्स मध्ये आपण सिलेबस कम्प्लीट करणार आहोत. सो ड्युरेशन जे आहे ते 3 ते 4 महिने असेल, मोस्टली 3 महिन्यातच संपेल, पण मी एक सेफर झोन मध्ये तुम्हाला 3 ते 4 महिने सांगतोय. व्हॅलिडिटी, मग त्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, बरोबर. तर जी रेकॉर्डिंग आहेत व्हिडिओचे ते साधारणपणे एक्झामच्या दिवसापर्यंत राहतील. आता आपण ह्याच्यामध्ये एकदा तरी तुम्ही लाईव्ह बघणारच आहात, बरोबर. त्यानंतर रेकॉर्डिंगला आपण लिमिट ठेवलेली नाही. जनरली आपण आता बाकीच्या बॅचेसला 3 वेळा लिमिट असते, तर तुम्ही अनलिमिटेड वेळा रेकॉर्डिंग बघू शकता. पण माझं म्हणणं आहे तुम्ही एकदा लाईव्ह किंवा लाईव्ह बघता नाही आलं काही कारणाने, तर एकदा तुम्ही रेकॉर्डिंग बघितलं, व्यवस्थित बघितलं, तर तुम्हाला परत रिपीटच करायची गरज नाही. या लेवलने एवढं सिम्प्लिफाईड करून आपण शिकवतोय. ओके. आता मीडियम जे आहे आपण शिकवतो तरी आता इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही भाषेमध्ये मिळून शिकवतो, पण नोट्स जे असणार आहेत म्हणजे हे काळजीपूर्वक आहे का, खास करून जे डिप्लोमाचे विद्यार्थी असतील ज्यांचं मराठी बॅकग्राऊंड मध्ये झालेलं आहे, नोट्स जे आहेत ते आपल्या त्या पूर्णपणे इंग्रजीमध्ये असतील. ओके. त्यामुळे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊन कोर्स परचेस कराल, परत म्हणाल की नोट्स सर मराठीमध्ये नाही आहेत, तर नोट्स इंग्रजीमध्येच असतील. आम्ही समजावून सांगताना मराठी इंग्रजी म्हणजे जसं आता मी तुम्हाला बोलतोय तर तशा पद्धतीने बोलू, पण त्यातलं कीवर्ड्स जे काय टर्मिनॉलॉजी ते सगळेच इंग्रजीमध्ये असते. त्यामुळे ज्यांना मराठीमध्ये बॅच पाहिजे तर त्यांच्यासाठी बॅच ही नाही. तुम्ही काढणार आहात का मराठीमध्ये बॅच, तर म्हणजे उगाच मी तुम्हाला अंधारात नाही ठेवणार की असं काही प्लॅनिंग नाही. मराठीची बॅच आमच्याकडून एक्सलन्स अॅग्री अकॅडमी कडून काय फ्युचरमध्ये पण निघणार नाही, म्हणजे ह्या एक्झाम साठी सांगतो 2025च्या. ओके. सो हा मुद्दा महत्वाचा की नोट्स वगैरे सगळं इंग्रजीमध्ये असणार आहे. डेमो लेक्चर्स आपले 22 जुलै पासून चालू होतील. आपली बॅच संध्याकाळी साधारणपणे 6 ते 7:30 असेल. अगदीच काय अडचण आली तर बॅचचा आपण टायमिंग चेंज करू, पण सध्या हे असेल. आणि सोमवार ते शुक्रवार आपले लेक्चर्स असतील. शनिवार रविवारी सुट्टी असेल, रविवारी टेस्ट असेल. काही फॅकल्टीच्या बाबतीमध्ये ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर ती फॅकल्टी शनिवारी रविवारी घेईल, मग त्या पद्धतीने आपण सुट्ट्या ऍडजस्ट करू जर गरज वाटली तर. समजा एक्झाम जवळ आली तर अशा वेळी आपण हे डेली क्लासेस होणारच आहे. ओके. सध्या तरी आपण हे शेड्यूल तुम्हाला देतोय. पुढे आता नोट्सच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्या ऍग्री एमपीएससी ला वगैरे आपण प्रिंटेड नोट्स द्यायचो, पण साधारणपणे आता वेळ बघता आता बॅच आपल्याला लगेच अनाऊन्स करायला लागते, तर आपण प्रिंटेबल पीडीएफ देण्याचा निर्णय केलेला आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही पीडीएफ सेंड करणार प्रत्येक विषयाच्या, तुम्ही त्या प्रिंट काढू शकताय तुम्हाला जर हवा असेल तर. ओके. आता हे पीडीएफ सोडून ज्या तुम्हाला आम्ही प्रिंटेबल पीडीएफ देणार आहोत तुमच्या जे काय आपलं टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप असेल तर त्याच्यावरती आपण पीडीएफ शेअर करू, तुम्हाला हवा असेल तर प्रिंट काढू शकता. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे वाटतं की जो खूप महत्वाचा डेटा आहे किंवा रिव्हिजन टाईप मध्ये मटेरियल आहे आणि जे फक्त आपल्या विद्यार्थ्यांच्या पुरतच मर्यादित असावं, कारण आम्ही ज्यावेळी प्रिंटेड नोट्स द्यायचो तर त्याच्याही नोट्सच्या झेरॉक्स महाराष्ट्रात सगळ्या झेरॉक्स सेंटरला सगळ्या सिटीमध्ये अगदी अकोला, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी, कोल्हापूरला, नाशिकला सगळ्या ठिकाणी मिळायचे. म्हणजे पत्तेही आमच्याकडे आहेत, मुलं सुद्धा द्यायचे की इथे इथे झेरॉक्स होत आहेत सर वगैरे. तर हे तरी पीडीएफ आहे, सो इझिली पसरणार आहेत आणि त्या क्वालिटीचं मटेरियल असणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण आम्हाला वाटतं की काही गोष्टी जसं आता करंट रिलेटेड आहेत, विद्यापीठ रिलेटेड काही डेटा आहे, तर तो आम्ही ऍपलाच ठेवणार आहोत. मग ऍपमध्ये हे तुम्ही कसं ऍक्सेस करू शकताय, एकतर ते पीडीएफ मध्ये तुम्हाला शिकवताना येईल, तर ती पीडीएफ आम्ही ऍपमध्ये अपलोड करू. जे तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही, डाउनलोड केलं तरी ते ऍपमध्येच डाउनलोड होईल. जसं तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ डाउनलोड करताय युट्यूबच्या ऍपमध्ये. ओके. ते तुम्हाला शेअर करता येणार नाहीत, प्रिंट काढता येणार नाही.
ते सोडून काही वन लाईनर पीडीएफ वगैरे रिव्हिजनसाठी आम्हाला महत्वाचं वाटलं तेही आम्ही ऍपमध्येच देणार आहोत. ओके, सो नोट्सची गोष्ट क्लिअर झाली. आता पुढचा मुद्दा येतोय की टेस्ट सिरीज. तर आपली जी टॉपिक वाईज वगैरे टेस्ट होणार आहे किंवा वीकली काही वेळा होईल, तर मी तुम्हाला सांगितलं की संडेला टेस्ट असेल तर त्यावेळी आपण टेस्ट करू. समजा सिलेबस खूपच कमी झाला असेल तर 4-5 दिवसांनी तो टॉपिकच संपणारा वगैरे असेल तर आपण एकदा पूर्ण त्या टॉपिक वरती टेस्ट घेणार आहोत. ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला इतकी एमसीक्यू प्रॅक्टिस करून घेतली जाईल की तुम्हीच म्हणाल की सर किती एमसीक्यू आम्हाला तुम्ही देताय, एवढं सगळं गरजेचं आहे का. ओके, तर एमसीक्यूच्या एक्झामला एमसीक्यूच्याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. सो तुम्हाला पूर्णपणे त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाईल. तुम्हाला बऱ्याचदा आमचा अनुभव असा आहे की मुलं इव्हन डिस्क्रिप्टिव्हचा पेपर लिहिताना पण की तुमच्या टेस्ट सिरीज मध्येच आम्ही बसलोय असा आम्हाला अनुभव आला सर, म्हणजे काहीच टेन्शन नव्हतं. तर त्या पद्धतीनं तेवढी प्रॅक्टिस तुमची ऍग्रीकल्चर बाबतीत करून घेतली जाईल. आता फुल लेंथ टेस्ट मध्ये आम्ही असा विचार केलाय की ही ऍडिशनल आमच्याकडून एक कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला आम्ही भेट देतोय. असं समजा की फुल लेंथ साठी आता आपल्याकडे 120 क्वेश्चन्स ऍग्रीकल्चरला लागणार आहेत, तर मग फक्त 120चे ऍग्रीकल्चरची बॅच आहे म्हणून तेवढीच क्वेश्चन्स घेणं हे आम्हाला पटलं नाही. कारण तुम्हाला शेवटी त्या 200 क्वेश्चन्स तुम्ही सोडवणार आहात ठराविक टाइम मध्ये, तर तुम्हाला तशी माइंडसेट डेव्हलप झाली पाहिजे. पण त्यामुळे फुल लेंथची टेस्ट सोडवताना मात्र तुम्हाला आम्ही 5 फुल लेंथच्या टेस्ट देणार आहोत. जसा काय जो काय पॅटर्न येईल, IBPS एक्झाम घेईल किंवा TCS घेईल, त्यांचा जो काय असेल त्या पद्धतीनं. तर 5 फुल लेंथ टेस्ट मध्ये टेक्निकल म्हणजेच तुमचं ऍग्रीकल्चर हे इन्क्लूड असणारच आहे. 120 क्वेश्चन असणार आहेत आणि नॉन टेक्निकल जे काय 80 क्वेश्चन्स असणार आहेत तर त्याचे पण क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. ओके, सो फुल लेंथ मध्ये ऍक्च्युअल एक्झाम जशी होणार आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल 200 मार्काची, तशा पद्धतीनं तुमचा टेस्ट पेपर आपण घेणार आहोत. मग फुल लेंथ कधी घेणार आपण, तर एक्झामची डेट डिक्लेअर झाली की त्याच्या 1 महिना आपण हे सगळं शेड्यूल करू. तोपर्यंत आपलं सिलेबस वगैरे संपत आलेला असेल. लक्ष येतंय. आता मग सर फुल लेंथ टेस्ट तुम्ही विद्यापीठ भरतीची देणार का ह्याची देणार, आपली कृषी सेवक कृषी विभागाच्या भरतीच देणार. तर जी कुठली एक्झाम पहिली असेल त्याची ही टेस्ट सिरीज असेल. आताच आपल्याला माहित नाही आहे की कुठली एक्झाम होणार. इव्हन विद्यापीठ भरतीमध्ये पण अजून आता काही लोकांनी RTI मधून माहिती घेतली होती तर अजूनही आकृतीबंध मंजूर नाही. पण सध्या पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे बघता प्रोसेस फास्ट चालू आहे. पण आता तरी स्थिती अशी आहे त्यामुळं जी कुठली पहिल्यांदा एक्झाम येईल त्याची आपण फुल लेंथची टेस्ट सिरीज घेऊ. ओके, लक्षात येतं. तर हे सगळं टेस्टच्या बाबतीत झालं. टेस्ट आपल्या ऍप मध्येच असेल. आपली ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीनंच तुम्ही सराव करणं अपेक्षित आहे. सो ह्या टेस्ट फुल लेंथच्या झाल्यानंतर याचं जे काही एक्सप्लेनेशन वगैरे असेल तर त्याची सेपरेट PDF किंवा त्या ऍप मध्येच तुम्हाला सोल्युशन दिले जातील, जेणेकरून तुम्ही नंतर रिवाइज करू शकाल. कुठल्या गोष्टी चुकल्या का चुकल्या वगैरे तुम्हाला ते कळेल. ओके, आता फॅकल्टी सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बऱ्याच वेळा हा मुद्दा खूप हायलाइट केला जातो. तर जे काय ऍग्री MPSC ला फॅकल्टी होती तर त्यातले जे सिलेबसचे पॉईंट कृषी सेवकला आहेत तर ती फॅकल्टी सगळी आहे. मेजर आता जर विषय बघितले तर मेजर ॲग्रोनॉमी, सॉइल आणि हॉर्टिकल्चर हे मेजर विषय आहेत, ज्याचा मला वाटतं 60-70% कॉन्ट्रीब्युशन त्याचंच आहे. तर हे तिन्ही विषय मीच घेतोय. इव्हन ऍग्री MPSC ला MCR ला तर हे विषय मीच घेणार आहे. ते विषय सोडून जे काय एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, बॉटनीचा थोडा सीडचा पार्ट वगैरे आहे किंवा सेरिकल्चर आहे, मशरूम कल्टिवेशन आहे, हे सगळे पार्ट आहेत ते रणजित सर घेणार आहेत. रणजित सर स्वतः AFO आहेत, जवळजवळ 4 वर्षाचा त्यांना अनुभव आहे शिकवण्याचा. त्यानंतर राहुल सर एका दुसरा छोटासा टॉपिक घेणार आहेत. तर हे सोडून आणखीन 2-3 फॅकल्टी आहेत पण ते जॉब मध्ये आहेत वगैरे, त्यामुळे गोष्टीमुळे मी इथं फॅकल्टी मध्ये लिस्ट मध्ये टाकलेलं नाही, पण अगोदरपासून ते आपल्याकडे शिकवतात. तर फॅकल्टी बाबतीमध्ये बिंदास्त राहा हे मी नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो. ज्यांना एक्सलन्स माहित आहे त्यांना फॅकल्टी बद्दल सांगायची गरज नाही. जे नवीन विद्यार्थी बघतायत त्यांच्यासाठी मी सांगतोय की टॉपचे फॅकल्टी आपल्याकडे असते आणि ते त्या विषयातले तज्ज्ञ म्हणजे तज्ज्ञच असतात. नॉट नेसेसरी की त्यांनी त्या विषयामध्ये MSc केली पाहिजे, PhD केली पाहिजे. प्रत्येक विषयासाठी नवीन फॅकल्टी असली पाहिजे असा एक समज असतो. तर मला वाटतं प्रत्येक विषयासाठी फॅकल्टी असेल किंवा नसेल, पण जी फॅकल्टी जो विषय शिकवणार आहे त्या विषयातला मात्र तो एक्सपर्ट पाहिजे. आणि एक्सपर्ट हा अकॅडमिकली नसला पाहिजे. अकॅडमिकली असेल तर वेल अँड गुडच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तो
त्या एक्झामची जी डिमांड आहे तो फुलफिल करणारा पाहिजे. आपल्याकडं लक्षात ठेवा, ह्या एक्झाम्स मध्ये, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये तुम्हाला अकॅडमिकली नॉलेज मिळवणं सफिशियंट नसतं. तुम्हाला एक्झामची डिमांड काय आहे ती डिमांड फुलफिल करणं अपेक्षित असतं आणि ती 100% फुलफिल केली जाईल. त्यामुळे फॅकल्टीच्या बाबतीमध्ये निवांत राहा. ओके, आता मेजर विषय येतो जो फीचा. तर आपण ऍग्रिकल्चरचीच बॅच घेणार आहोत. त्यात फक्त कॉम्प्लिमेंटरी आम्ही तुम्हाला टेस्ट सिरीज, ज्या 5 फुल लेंथच्या टेस्ट सिरीज सांगितल्या त्या देणार आहोत आणि नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देणार आहोत. तर आपण फी ठेवलेले 2199 रुपये. ओके, आता याच्यामध्ये ज्यांना कन्सेशन वगैरे हवा असेल तर त्यांच्यासाठी एक संधी आहे की पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी फक्त आपण एक 200 रुपयांनी फी कमी केलेली आहे. 1999 तुम्ही भरू शकता. आता एनरोल कसं व्हायचं आहे, आपलं एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमीचा ऍप तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करा जर केलं नसेल तर. आता ते डाउनलोड केलं, तुम्हाला तिथं स्टोर मध्ये कृषी सेवक 2025 बॅच अशी बॅच दिसेल आणि प्राइस ही दिसेल, पण तिथं कुपन कोड असाइन केला असेल. जर तुम्ही 200च्या आत एनरोल होत असाल किंवा पेमेंट करत असाल तर तुम्हाला तिथं कुपन कोड दिसेल. एकदा व्हेरीफाय करा, कुपन कोड अप्लाय केला की 1999 रुपये तुम्हाला चार्जेस पडतील. ओके, तर हे झालं फीच्या बाबतीमध्ये. तुम्हाला सांगितलं होतं की स्लाइडच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राईज ठेवलेला आहे. मी म्हटलं होतं की नॉन टेक्निकलचे जे सब्जेक्ट्स आहेत ते ज्या त्यास एक्सपर्ट करून तुम्ही शिकणं अपेक्षित आहे आणि कृषी सेवकची ऍड आलेली आहे म्हणून मी आता अभ्यासाला सुरुवात करतोय. हे कृषीचे विद्यार्थी आहात म्हणून ठीक आहे, पण तुम्ही एकाच एक्झाम वरती डिपेंड न राहता तुम्ही सरळ सेवेच्या जेवढ्या काही एक्झाम्स येणार आहेत फ्युचरमध्ये, आता तुम्ही बरंच बघताय की शासनामध्ये जवळजवळ 2.5 लाखाची व्हॅकन्सी आहे. तर त्यातलं खूप मोठा पोर्शन पुढच्या 1-2 वर्षात भरलं जाणार आहे, असं खूप घोषणा होत आहेत. तर इथून पुढे सुद्धा पण खूप साऱ्या सरळ सेवेच्या जागा असणार आहेत. आता तुम्ही कृषी सेवकसाठी ज्यावेळी नॉन टेक्निकलचा अभ्यास करणार आहात, नॉन टेक्निकल म्हणजे पुन्हा तेच मराठी, इंग्रजी, क्वांट रिझनिंग आणि जीएस, तर याचा जो अभ्यास करणार आहात हेच विषय, हाच सिलेबस तुम्हाला दुसऱ्या सरळ सेवेच्या एक्झामला आहे तसा उपयोगी पडणार आहे. त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की हे विषय बघताना तुम्ही, आता वेळ आहे तुमच्याकडं, तर खूप डीप मध्ये अभ्यास करा. एक तर त्या डीप मध्ये अभ्यास केल्याचा फायदा असा होणार आहे की जे विद्यार्थी, जसं बँकिंगच्या विद्यार्थ्याला समजा क्वांट रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीवरती होल्ड असेल तर तुमचा पण होल्ड तयार होईल. समजा सरळ सेवेचा अभ्यास याच्या अगोदर जो विद्यार्थी करतोय त्याचा मराठीवरती होल्ड आहे तर तुमचा पण होल्ड तयार होईल. त्यामुळे जिथं सगळ्या जनतेला मार्क्स पडतायत तिथं तुम्हाला पण मार्क्स पडले पाहिजे. लक्षात येत आहे. सो त्या अनुषंगाने मी सचिन ढवळे सरांशी बोललो. आता सचिन ढवळे सरांचं नाव तुम्हाला माहित असेल, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की महाराष्ट्रातली ही बेस्ट अकॅडमी आहे बुद्धिमत्ता चाचणीचे जे विषय एमपीएससी सरळ सेवेमध्ये वगैरे घेतले जातात त्यांच्यासाठी. आता सरांची ही एक बॅच आहे 999 रुपयाची. आता याच्यामध्ये सगळं अगदी एमपीएससी सीसॅट पासून सगळ्या सरळ सेवेसाठी ही बॅच मुलं वापरतात. तर 3 महिने कालावधी आहे. त्यानंतर जवळजवळ याच्यामध्ये 4 वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता 3 महिन्यामध्ये. आणि हा रेकॉर्डेड जरी बॅच असेल तरी ते सारखं अपडेट करत असतात. कुठलीही सरळ सेवा झाली, पोलीस भरती झाली, कुठलीही एक्झाम झाली की लगेच त्यामध्ये नवीन व्हिडिओ ऍड होतात, त्यामध्ये विचारलेले क्वेश्चन्स इन्क्लूड केले जातात. सो एकदम ही लेटेस्ट बॅच असते. तर आता हे तुम्ही इथं का सांगताय, तर हा मुद्दा आहे. तर मी ह्याच्यासाठी सांगतोय की सचिन ढवळे सरांशी मी बोललो, तर सरांना सांगितले की कृषीचे विद्यार्थी आहेत सर, आणि मग ज्यांना इंटरेस्टेड असेल, जे माझ्याकडे एनरोल करतील, त्यांच्यापैकी काहींना जर इंटरेस्ट असेल, त्यांना बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुमची बॅच लावायची असेल तर तुम्ही काही डिस्काउंट देऊ शकता का. कारण याच्यामध्ये मी कुठलंही शेअरिंग घेणार नाहीये. मी सरांना हेच सांगितलं की सर, शेअरिंग पेक्षा मला ह्याच्यातून काही नको, तुम्ही डायरेक्ट मुलांना डिस्काउंट द्या. मुळातच सरांनी ही फी खूप कमी ठेवलेली आहे, 999 ची बॅच आहे. मग याच्यामध्ये पण सर डिस्काउंट द्यायला तयार झालेले आहेत. तर ही तुम्हाला बॅच 200 रुपयाचा डिस्काउंट मिळून तुम्हाला ही 799 ला बसेल, 799 रुपयाला बसेल. आता ही प्रोसिजर काय असेल, ज्यावेळी तुम्ही आपल्याकडे कृषीसाठी बॅच लावाल त्यावेळी आपल्या ऑफिस नंबरला, व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज केला की मला सचिन ढवळे सरांची बॅच लावायची आहे, तर आम्ही तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगेन. तुम्ही ज्या मोबाईल नंबरने आपल्या ऍपला कोर्स परचेस केला असेल ऍग्रिकल्चरचा, तोच मोबाईल नंबर सरांच्या अकॅडमीला आम्ही ट्रान्सफर करू आणि त्यांच्याकडून तुम्ही ऍप डाउनलोड केलेला असेल सरांचं, तर तुमच्या मोबाईल नंबरला तुम्हाला कुपन कोड असाइन होईल आणि तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करायचा आहे. पुन्हा मी रिपीट करतो,
हे तुमच्या सोयीचं मी केलेलं आहे, याच्यामध्ये माझा कुठलाही कमर्शियल इंटरेस्ट नाही. जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनीच, म्हणजे हे कंपल्सरी पण आहे का की मी जर ऍग्रिकल्चरची तुमच्याकडे बॅच घेतली तर मला ही पण बॅच घ्यावी लागेल का, तर असं काही कंपल्सरी नाही. पण मला वाटलं की भरपूर ऍडमिशन होणार आहेत तर मग सरांचा पण फायदा होईल, त्यांना एकत्रित मिळतील आणि तुम्हाला पण एक बेस्ट कोचिंग क्लासमध्ये आपल्याला डिस्काउंट देता येईल. सो याच्यात विद्यार्थ्यांचा पण फायदा आहे. तर त्या दृष्टीने मी सरांना विचारलं आणि सरांनी म्हणजे लगेच पॉझिटिव्ह मला रिस्पॉन्स दिला. सो जे कोणी इंटरेस्टेड असतील तर ते त्या पद्धतीनं करू शकतात. फक्त तुम्ही एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमीचा जर कोर्स एनरोल केला असेल तर त्यांनाच हे डिस्काउंट लागू असणार आहे. ओके. त्यांची दुसरी पण बॅचेस आहेत. तुम्हाला जर 6 महिन्याचा व्हॅलिडिटी पाहिजे असेल आणि 8 व्ह्यूज पाहिजे असेल तर 1900चा ही बॅच आहे. तर ही बॅच तुम्हाला हवी असेल तर या बॅचला सरांनी सांगितलेलं आहे की 1500 पर्यंत अवेलेबल करून देऊ शकतात. ओके. ही बॅच आणि ही 999ची आहे ती 799ला. ओके. सो त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. अगेन तुम्ही जे सरळ सेवा ऑलरेडी करतायत किंवा एमपीएससी करतायत तर अशा तुमच्या सिनियर कृषी मित्रांना मैत्रिणींना विचारा, ते तुम्हाला गाईड करतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढे जा. म्हणजे हे एक्सलन्सच्या बाबतीमध्ये पण आहे आणि बाकीच्या कोर्सेसमध्ये पण आहे. पुन्हा सांगतोय, नथिंग काही हाईप वगैरे नाही. आम्ही एकदम सिरियसली बॅच घेतो. जे सिरियस स्टुडंट्स असतील, ज्यांना जेन्युइनली ऍग्रिकल्चर शिकायचं आहे आणि जे ह्या अटेम्प्ट बद्दल कृषी सेवक बद्दल सिरियस आहेत त्यांनीच बॅच जॉईन करा. कारण कुठेही मार्केटिंग स्ट्रॅटजी म्हणून आम्ही काही वेगळं देतोय आणि असं करतोय तसं करतोय असं नाही. फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास आणि तुमच्याकडून एमसीक्यूची प्रॅक्टिस करून घेणं, एवढाच एक टार्गेट याच्यामध्ये असणार आहे. मॅक्झिमम सिलेक्शन कसे होतील त्या दृष्टीनेच ही बॅच रन केली जाईल. ओके. होप सो तुमच्या सगळ्या डाऊट्स जे आहेत त्या क्लिअर झाल्या असेल. काही डाऊट्स आणखीन असतील तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा किंवा इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिसतोय तर या मोबाईल नंबरवरती कॉल करा. ओके. इथंच थांबूया. थँक्यू.